हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपली डार्क रियालिटी सिरीज आता संपलेली आहे आणि आजपासून मी घेऊन आलेलो आहे एक नवीन सिरीज जिचं नाव आहे सिरीज ऑफ पॉवर, ज्यामध्ये आपण पॉवर बद्दल माहिती घेणार आहोत. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे पॉवर म्हणजे नेमकं काय आणि ती आयुष्यात इतकी महत्वाची का असते. फ्रेंड्स, तुम्ही जर ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल, कधी जर तुम्ही हे पाहिलं असेल, तर या जगामध्ये चांगले लोक हरतात आणि जी लोक पॉवरफुल आहेत ना ती लोक जिंकतात. थोडं हार्श वाटेल ऐकायला, पण ही रियालिटी आहे. काय की तुमच्याकडे नॉलेज असू शकतं, चांगलं इंटेन्शन असू शकतं, पण एक गोष्ट जर आपल्याकडे नसेल, जर आपल्याकडे पॉवर नसेल, तर आपलं जे आयुष्य आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. आजचा जो क्वेश्चन आहे तो खूप सिंपल आहे फ्रेंड्स तुमच्यासाठी, की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही पॉवरफुल आहात. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा तर हे समजून घेऊयात की नेमकं पॉवर म्हणजे काय. तर लोकांना असं वाटतं फ्रेंड्स की पैसा असणं, त्याच्यानंतर पोझिशन असणं, लोकांवर चांगला इन्फ्लुएन्स असणं, हे म्हणजे पॉवर आहे. पण ऍक्च्युअल रियालिटी काय आहे? पॉवर म्हणजे कंट्रोल. जर तुम्ही कंट्रोल करू शकत असाल तुमच्या आजूबाजूच्या सिच्युएशनवर, तर दॅट इज रिअल पॉवर. स्वतःवर कंट्रोल, सिच्युएशनवर कंट्रोल, त्याच्यानंतर काय, आणि या सगळ्यांचा ऍट द एंड रिझल्ट काय निघतो की तुमचे जे आउटकम्स येणार आहेत, तुमचे जे परिणाम त्या गोष्टींमुळे येणार आहेत, त्या परिणामांवर सुद्धा कंट्रोल असणं म्हणजे खरी पॉवर. मित्रांनो, जर आपण स्वतःला कंट्रोल करू शकत नसू, जर तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नसाल, तर बाकी सगळं कंट्रोल करण्याचा विचार सुद्धा करणं युजलेस आहे. कारण अगोदर आपल्याला स्वतःलाच कंट्रोल करणं शिकलं पाहिजे, तरच आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. तर आपण आता आपला जो व्हिडिओचा पार्ट 2 आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ पॉवर. पॉवरच्या काही टाइप्स आहेत मित्रांनो, त्या टाइप्स आपण समजून घेणार आहोत. पॉवर एकच नसते मित्रांनो, काय ती वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये असते. जसं की लोकांना हे समजत नाही, लोक इथंच फेल होतात. तर आता आपण पाहूयात काय. पहिला जो आपला पॉवरचा प्रकार आहे तो म्हणजे फिजिकल पॉवर. तर तुमची बॉडी जी आहे, तुमचा जो प्रेझेन्स आहे, आणि तुम्ही समजा एखाद्या रूम मध्ये एंटर केलं आणि त्या रूम मध्ये एंटर केल्या केल्या जर लोक तुम्हाला नोटीस करतायत, लोक तुम्हाला व्हॅल्यू करतायत, तर फ्रेंड्स ही आहे तुमची फिजिकल पॉवर. लोकांना काय वाटतं फ्रेंड्स, फिजिकल पॉवर म्हणजे फक्त मसल्स. नो, इट्स कम्प्लिटली रॉंग. फिजिकल पॉवर जेव्हा आपण मसल्स मध्ये पाहतो, जेव्हा आपण बॉडी बिल्डिंग किंवा हेवी वेट म्हणतो, यार काय पॉवरफुल माणूस आहे, काय मस्क्युलर माणूस, मस्क्युलाइन असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण फिजिकल पॉवर ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही समजून घ्या, तुमची जी एनर्जी आहे, तुमचा जो चालण्या बोलण्याचा पोश्चर आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता, तो तुमचा जो फिजिकल प्रेझेन्स त्या ठिकाणी आहे, तुम्ही फिजिकली तिथं प्रेझेंट आहात, पण तुमचा जो प्रेझेन्स आहे तो प्रेझेन्स जर त्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहत असेल आणि तुमच्या आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर जर तुम्ही बदलू शकत असाल, तर दॅट इज युअर फिजिकल पॉवर फ्रेंड्स. वीक बॉडी जर असेल तर तुमचे सिग्नल्स जे ते वीक असतात आणि ती फिजिकल पॉवर नाही. तर आपली जी दुसरी पॉवर आहे ती म्हणजे मेंटल पॉवर. तुम्ही प्रेशर मध्ये कसं विचार करता, तुम्ही पॅनिक होता का, तुम्ही ओव्हरथिंक करता का, त्यानंतर तुमचे डिसिजन जे आहेत ते क्लिअर होतात का. मेंटल पॉवर म्हणजे काय मित्रांनो? मेंटल पॉवर म्हणजे क्लॅरिटी प्लस फोकस प्लस डिसिजन मेकिंग. ज्याचं माइंड स्टेबल आहे तोच विनर आहे फ्रेंड्स, हे समजून घेतलं पाहिजे. इफ युअर माइंड इज स्टेबल, तुम्ही कितीही हार्ड सिच्युएशन मध्ये, कितीही पॅनिक सिच्युएशन मध्ये शांत डोक्याने विचार करून जर निर्णय घेऊ शकत असाल, तर हे तुम्ही समजून घ्या की तुमची जी मेंटल पॉवर आहे ती तुमची मेंटल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे फ्रेंड्स. आता आपला तिसरा पॉइंट ती म्हणजे इमोशनल पॉवर. हे खूप अंडररेटेड आहे मित्रांनो. लोकांना इमोशनल पॉवर म्हणजे प्रेम किंवा हे असं वाटतं, बट जर समजा तुम्हाला एखाद्या सिच्युएशन मध्ये कोणी ट्रिगर केलं, तर तुमचा कंट्रोल हरवतो का? तुम्हाला राग येतो का? तुम्हाला पटकन भीती वाटते का? तुम्हाला पटकन एखाद्या व्यक्तीसोबत अटॅचमेंट होते का? तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून पटकन डिटॅच होता येत नाही का?
इमोशनल पॉवर म्हणजे रिॲक्शन नाहीये मित्रांनो, हे समजून घ्या. तर आपण रिस्पॉन्ड कसं करतो ती आहे आपली ऍक्च्युअल इमोशनल पॉवर. ज्याचे इमोशन्स कंट्रोलमध्ये आहेत त्याला कोणीही कंट्रोल करू शकत नाही फ्रेंड्स. कारण लोक सगळ्यात जास्त जर कोणती पॉवर एखाद्या व्यक्तीला इन्फ्लुएन्स करण्यासाठी वापरली जात असेल तर ती असते इमोशनल पॉवर. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो या गोष्टीचं. तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत, तुमच्या वाईफ सोबत किंवा तुमच्या लव्ड वन सोबत कुठेतरी बाहेर गेलेला आहात आणि तिने तुमच्याकडे काहीतरी मागितलं किंवा तुमच्या मेल पार्टनरने तुमच्याकडे काहीतरी मागितलं आणि तुम्ही नाही म्हणला. तर आता समजा फिमेल पार्टनर असेल तर ती काय करणार, असं डोळ्यामध्ये इनोसन्स आणणार, डोळे पॅपी करणार, गाला असे थोडे हे करणार, थोडा चेहरा रडका करणार आणि मग तुम्हाला प्लीज, हे जे आहे दॅट इज इमोशनल ट्रिगरिंग. हे ती तुम्हाला असं करून तिला जे पाहिजे ते तुमच्याकडून करवून घेणार. ते जर मेल पार्टनर असेल तर तो काय म्हणणार, यार तू माझ्यासाठी इतकं पण नाही करू शकत, जाऊ दे, सोडून दे, असंच करतेस तू, हे ते. आणि मग तो तुम्हाला थोडं नाराज असल्याचं दाखवून तो तुम्हाला इन्फ्लुएन्स करणार आणि तुमच्याकडून पाहिजे ती गोष्ट काढून घेणार. हे झालं एक इमोशनली ट्रिगर करणं. दॅट इज द इमोशनल पॉवर, की तुम्ही इमोशन्सच्या आधारे कसं दुसऱ्या व्यक्तीला कंट्रोल करू शकता किंवा तुम्ही कसं तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करू शकता. तुम्हाला कोणीही दुसरं कंट्रोल करू शकत नाही फ्रेंड्स. आता चौथी आपली जी पॉवर आहे ती म्हणजे फायनान्शियल पॉवर. रियालिटीमध्ये बघितलं मित्रांनो, जर रियालिटी आपण पाहिली तर काय, नो मनी इज इक्वल टू नो फ्रीडम. चॉईसेस कमी होतात तुमच्या, त्याच्यानंतर तुमची डिपेंडन्सी जी आहे, लोकांवर तुमची डिपेंडन्सी आहे, तुमचं आयुष्य दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर डिपेंड असतं, ती तुमची डिपेंडन्सी वाढते. फायनान्शियल पॉवर म्हणजे काय, ऑप्शन्स प्लस लिव्हरेज. मित्रांनो एक सोप्या वाक्यात सांगतो, मनी डझंट मेक यू पॉवरफुल बट लॅक ऑफ मनी मेक्स यू पॉवरलेस. म्हणजे काय, पैसा तुम्हाला पॉवरफुल बनवत नाही, पण जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही पॉवरलेस नक्कीच असता. इतकं सरळ साधं सोपं आहे. म्हणजे पैसा सगळ्या गोष्टींसाठी काम करू शकत नाही, पण जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट काम करू शकत नाही. हे तुम्ही सरळ सोप्या भाषेत समजून घ्या. आता महत्वाचं ती म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर. तर फ्रेंड्स, स्पिरिच्युअल पॉवर जी आहे ना ती बाहेरून तुम्हाला कधीच दिसणार नाही, पण ही सगळ्यात डीप आहे. म्हणजे कसं आहे, तुमच्या आतमध्ये शांतता आहे का, तुम्ही इंटरनली शांत आहेत का, ज्याला आपण इन्नर पीस म्हणू, मानसिक दृष्ट्या तुम्ही शांत आहात का. बाहेर तुमच्या आजूबाजूला गोंगाट असताना, चाओस असताना तुम्ही स्टेबल राहता का, तुमच्यावर त्या गोष्टींचा परिणाम होत नाही का, हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला होत असेल असं की तुम्ही चाओस मध्ये पण स्टेबल असाल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही स्पिरिच्युअली पॉवरफुल आहे. व्हॉट इज स्पिरिच्युअल पॉवर? स्पिरिच्युअल पॉवर इज इक्वल टू इनर स्टॅबिलिटी प्लस अवेअरनेस. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींचा जर तुम्हाला अवेअरनेस असेल, सॉरी मित्रांनो, तुम्हाला लगेच तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सेन्स होत असतील आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्टेबल राहू शकत असाल तर तुम्ही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग आहात फ्रेंड्स. आता आपण पार्ट 4 मध्ये पाहूया की व्हाय पॉवर मॅटर्स. पॉवर मॅटर का करते फ्रेंड्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन हाच आहे की पॉवर इतकी मॅटर का करते. तर तुमच्याकडे जर पॉवर नसेल फ्रेंड्स तर लोक तुम्हाला इग्नोर करतात. त्यानंतर काय, तुमचे ऑप्शन्स कोणी मॅटर करत नाही. तुम्ही जर एखाद्याला काही सल्ला दिला तर त्याला कोणी व्हॅल्यू करत नाही. अर्थात तुमचा सल्ला योग्यही असेल पण तुम्ही पॉवरफुल नसता तर लोकांना असं वाटतं की यार हा काय मला सल्ला देतो, याच्याकडेच काही नाही. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकलेले असाल तर ती सिच्युएशन तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाते जर तुम्ही पॉवरफुल नसाल तर. त्यानंतर काय, आयुष्य जे आहे ते दुसऱ्यांच्या डिसिजन्सवर, दुसऱ्यांच्या निर्णयावर चालायला लागतं. आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे तुम्ही स्वतःवरचाच कंट्रोल गमावता आणि मग स्वतःच्या आयुष्याची वाताहत व्हायला चालू होते मित्रांनो. त्याच्या सगळ्या गोष्टींमुळे पॉवर जी आहे ती फार महत्वाची आहे. पण हेही समजून घ्या मित्रांनो, पॉवरफुल असणं म्हणजे खूपच श्रीमंत असणं किंवा खूप शक्तिशाली असणं नाही. पॉवरफुल असण्याचा ऍक्च्युअल अर्थ हा आहे
की तुम्ही तुमच्या लाईफ मधल्या प्रत्येक सिच्युएशनला कंट्रोल करू शकत आहात. ही आहे ऍक्च्युअल पॉवर. पॉवरफुल असणं म्हणजे तुमच्या इन्फ्लुएन्समुळे दुसऱ्यांचे काम होणं, ती पण पॉवर आहे, ते पण तुमचं पॉवरचं स्टेटस आहे. बट ऍक्च्युअल पॉवर इज व्हॉट, की तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल गमावत नाही आहात, तुम्ही तुमचं आयुष्य योग्य पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसं चालवत आहात. दॅट इज युअर ऍक्च्युअल पॉवर. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एकच सांगेल की एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त चांगला माणूस होणं पुरेसं नाहीये, स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि काय, पॉवर नसलेला माणूस चांगला असू शकतो, पण पॉवरफुल माणूस जो आहे ना, तो स्वतःचं आयुष्य घडवतो मित्रांनो. आणि जर तुम्हाला पॉवरफुल व्हायचं असेल मित्रांनो, तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही पुढचा व्हिडिओ हा पाहिलाच पाहिजे, कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॉवर मिळवायची कशी. आजच्या पुरतं इतकंच. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.